नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बुद्धी स्मृती एकाग्रता वाढीसाठी काय करता येईल, त्यासाठी काय घरगुती उपाय करावेत, आहारात काय काय घ्यावं, काय पथ्ये पाळावी याबद्दल पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। बुद्धी वाढीसाठी बरेच जण म्हणतात की बदाम अक्रोड हे आहारात असावं, तर बदाम आणि अक्रोड यानी बुद्धी वाढते। पण जे आपण बदाम खाणार आहोत ते आपल्या शरीराला पचतात का? बरेच जण रोज 5 ते 6 बदाम आपल्या लहान मुलाला खायला देतात, पण एवढ्या प्रमाणातले बदाम त्याला पचतायत का? तर हे कसं ओळखायचं? जर त्याला अपचन होत असेल, त्याला भूक लागत नसेल, तर समजावं की आपण दिलेले बदाम जास्त होतात, तर त्याचं प्रमाण कमी करावं जेणेकरून त्याचा उपयोग त्याला होईल। तसेच अक्रोड जर बघितलं तर अक्रोडचा आकार हा आपल्या ब्रेनसारखा आहे, म्हणजे ते डायरेक्ट बुद्धीवर काम करतं। पण अक्रोड पण मात्रेतच खावं, म्हणजे जर अक्रोडचं पण प्रमाण जर जास्त झालं तर त्याने पण अपचन होईल आणि त्याचा फायदा होणार नाही। म्हणजे बदाम आणि अक्रोड जर तुम्ही लहान मुलाला देत असाल आपल्या, तर ते प्रमाणात द्या आणि योग्य मात्रेत द्या। आयुर्वेदानुसार गाईचं दूध, तूप आणि लोणी हे देखील बुद्धिवर्धनाचं काम करतं। आपल्या मुलाच्या आहारात म्हशीच्या दुधाऐवजी गाईच्या दुधाचा वापर करा आणि तुपाचा आणि लोण्याचा देखील वापर करा, याने बुद्धिवर्धनाचं काम चांगलं होईल। तसेच आपण गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो, म्हणजे गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्याला आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो। गूळ खोबरं हे देखील बुद्धिवर्धनाचं काम करतं, त्यामुळे गूळ खोबरं हे आपल्या आहारात नक्की ठेवा। आयुर्वेदानुसार सप्तधातूंचं पोषण हे देखील बुद्धिवर्धनासाठी सांगितलेलं आहे। आयुर्वेदात 7 धातू सांगितलेले आहेत, त्यातलं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आहेत। यातला मज्जा धातू हा मेंदूमध्ये असतो। या मज्जा धातूचे पोषण चांगलं होण्यासाठी त्या आधीचे धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि यांचं पोषण चांगलं होणं फार महत्त्वाचं असतं। तर हे पोषण कशातून होतं? तर हे पोषण आपल्या आहारातून होतं। आपला आहार हा ताजा हवा, त्यातलं शिळं अन्न अजिबात नको, ताजं सात्विक आहार आपल्या जेवणात पाहिजे, यातून मज्जा धातूचं पोषण चांगलं होईल। तसेच बेकरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ हे कटाक्षाने टाळावेत। याचबरोबर आयुर्वेदामध्ये अश्वत्थपत्र भोजन म्हणून एक प्रकार सांगितला आहे। यामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ या वृक्षाची ताजी पानं ही रविवारी तोडायची आणि त्याची एक छोटी पत्रावळ तयार करायची। त्यामध्ये रविवारीच लहान मुलाला गरम भात, तूप आणि वरण हे त्या पत्रावळीत खायला द्यायचं। ह्यामागे असं शास्त्र आहे की पिंपळाच्या पानामध्ये सुवर्णाचा अंश असतो आणि तो त्यामार्फत आपल्या बाळाच्या किंवा लहान मुलाच्या पोटात जातो आणि ते बुद्धिवर्धनाचं काम करतं। आयुर्वेदातील काश्याप संहितेमध्ये लहान मुलांच्या आरोग्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे। यामध्ये लेहन चिकित्सेमध्ये लेहन म्हणून एक प्रकार सांगितला आहे, यालाच आपण सुवर्णप्राशन असं बोलीभाषेत म्हणतो। सुवर्णप्राशनामध्ये आपण उत्तम प्रतीचं सुवर्णभस्म वापरून त्यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा यांसारखी बुद्धीवर काम करणारी औषधं, त्याचबरोबर ब्राह्मी, घृत आणि मध यांचं योग्य अशा प्रमाणात पुष्य नक्षत्रांवर लहान मुलांना चाटण देतो। याचा देखील खूप चांगला परिणाम हा बुद्धिवर्धनासाठी दिसून येतो। यासोबतच आपण अथर्वशीर्षाचं पठण, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे देखील आपल्या लहान मुलांकडून म्हणून घेऊ शकतो, याचा देखील बुद्धिवर्धनासाठी चांगला फायदा होतो। त्राटक विधीचा देखील दृष्टी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो। एकंदरीतच सात्विक आहार आणि काही पथ्ये यांनी बुद्धिवर्धनासाठी चांगला फायदा होतो। अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि एका शास्त्रपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।